श्रेष्ठ देवाचं ध्यान, ही 12व्या अध्यायातली ओवी आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 2-3 ओव्या म्हणतो म्हणजे सोपं जाईल. 10वा अध्याय म्हणतो आतापर्यंत बोंबलात हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडल बोंबलत हिंडा, खानदानीत देव भेटला नाही. आणि उपवास करणारे ते तर 3 पिढ्या देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, ही चक्रम झालेली लोक आहेत. चक्रम. आठवड्यातून एखादा ठीक आहे, 15 दिवसाला एकादशी ठीक आहे, महिनाभर श्रावण या बापाने धरला होता, महिनाभर. आणि लफडे सगळे चालू. काय उपवास? मला जगात एखादा ग्रंथ दाखवा, जगात एखादा ग्रंथ दाखवा की मला उपवास करणाऱ्याला देव भेटला. ओव्या सांगा 2-4 सांगू का? तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही स्वधर्मा ते यजावे. 3ऱ्या अध्यायाचं डायरेक्ट म्हणणं आहे चांगलं वागा हाच देव आहे. आता उलट फिरवतो थोडं. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 5-6 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंधात झोपा, पण तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल का का हे का पुरावा आहे का? 16व्या अध्यायामध्ये ओव्या डायरेक्ट घ्यायच्या आपल्याला. 16व्या अध्यायात नीट ऐका. 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण ओव्यांचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. तुम्ही म्हणाल का का तर दैवतीमध्ये आहे. म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाहीत. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक झाले आतापर्यंत, एक माणूस अजून घरी मेला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्याच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो का बिबट्या होता का झुंजीला? ते झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. झुंज बिंज काही नाही. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे. ओव्या पटकन घ्या किती बी. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे माशी फडफडायला जेवढ माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. वाहिला उद्वेगा करंट लागला का सोपं झालं. चला ओव्या फटाफट बोलत जातो मी. नीट बस. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान
ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बा म्हणलं ज्ञान. त्याला बोलावं नाही तर काहीच कळत नाही. पुढे पुढची ओवी असे, कर्म हाच देव आहे. याच्यावर तुमचं मत काय? जगातले सगळे संत देवाकडे गेले. सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आले. जगातले सगळे लोक देवाची पूजा करतात, देव तुकोबारायची पूजा करीत होते. हे बायका पोरं सोडान, बोंबलत हिंडान, भाकरी खाऊ नका, सफरचंद हानान, चहा पिऊ नका, दूध हाना, ही सगळी नाटकं आहेत. हा ग्रंथ नाहीये. केला गुरुवार, मार्क्सिस्ट मधले गुरुवार केले, संपले. काही वागण्यात फरक नाही. आता लबाड बोलू नका. चौथा गुरुवार तुम्ही गुरुवारी होता, 26 तारखेला. गुरुवार कधी सोडला तुम्ही? संध्याकाळी. 26ला काय होतं माहितीये का? सपला एकादशी होती. मग तू जर एकादशीला गुरुवार सोडी ती, तुझी लक्ष्मी हाय कोणती? बोलून आणली तो ही लक्ष्मी. बरं, 4 गुरुवार पैकी तू किती गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली? हे चाललंय, आंधळ दळीत आहे. हा, म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही, आणि ती म्हणती हे मला पोषण देत. मी म्हणतो देव दे, तू लावी की कुठं? चाललंय. महाराज पाया पडून सांगतो, आत्मज्ञान येत नाही तोपर्यंत परमार्थ होऊ शकत नाही. हे ग्रंथला हे होऊ शकत नाही म्हणून एक ओवी आहे, आगा कर्मी जे उरार. आता 3 ओव्या फिट झाल्या. आता पुढची ओवी अशी आहे, आता हे जे जगात चाललंय ते कसं आहे पहा. गाईचं वासरू मेलं, गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्याकडे आयडिया, त्यानं वासरू फाडलं, भुसा भरला आणि गाई पुढे उभं केलं. गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्सीलाच चालतो. गावरानला करशील तर एका लातात गडी घरात तांब्या आणणार. जर्सीला काय नाही, जर्सीला तू जरी प्याला. मग याला एक ओवी आहे, ओवी ऐकत हा. ओवी इतकी सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. सत्याचा भोकसा काढिला. काय ओवी आहे? सत्याचा भोकसा काढिला, आत तृणवटा भरिला. सत्याच ते चालतच नाही आपल्याकडे. सत्याचा भोकसा काढला आणि आत तृणवटा भरला. याचा अर्थ असा आहे, आतले आतडे बाहेर काढलेत आणि भरलंय काय? बसा. तसं एवढं जे जग आहे हे फक्त वरून कपड्यानं कडक आहे. आतमध्ये भुसा भरलाय, भुसा. पण हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. ही सांगितली मी, ही 3ऱ्या अध्यायात आहे. सत्याचा भोकसा काढला, आत तृणवटा भरला. पण हीच ओवी 16व्या अध्यायात इतकी सुंदर आहे. वासराचा उगाना ठेवून या गायी पुढे, वासराचा भोत गायी पुढे ठेवून जो दूध काढतो, माऊली म्हणतात त्याला बुद्धिमान म्हणावं. कसं म्हणावं ऐका. वासरू खोट आहे, वासरू खोट आहे, पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. अरे जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे. फलकता संसार
याच ओवीला 2-4 ओव्या अजून 2-4 सांगू का घुसू सांगू का 2-3 ओव्या सांगतो. याच ओवीला या भव्य दिव्य सप्त्याला एक ओवी आहे. ऐका 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ते माझी विभूती आहे असं देवाचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं याच्या उलट आहे. पटलं तर हा म्हणा. संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला प्याला, पैसा आला मेला. आणि जिथं संपत्ती आहे आणि दयाही आहे त्यांच्या वाढदिवसाचा हा सप्ताह आहे. कुठून आणलंय कुणीकडे पहा. शेळके साहेबांनी आयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे त्यांच्याकडे राजसत्ता आहे. पैशाचा तर विषय नाही, त्याला तोटा नाही, दोन्ही आहेत. पण मावळातल्या सगळ्या जनतेच्या हृदयात त्यांना जागा आहे ही त्यांची दया आहे. मावळातला माणूस याच कारण आहे महाराज. मावळाला अनादी कालाचं एक वैशिष्ट्य आहे. अनादी आजचं नाही, आपण नव्हतं तवाच आहे. काय माहितीये का, मावळ हे तुकोबरायाच्या भजनाने पवित्र झालेली गोष्ट. ज्या मातीत तुकोबरायाचं भजन झालंय त्या मातीत जन्माला येणं भाग्यवान आहे. मावळातलं वृक्ष रामकृष्ण हरी म्हणतो, मावळातला दगड रामकृष्ण हरी म्हणतो. आणि मावळात तयार झालेला शब्द जर कागदावर लिहिला तर त्याला पाणी बोलू शकत नाही. हा पाण्याचा विषय आहे. शब्द मावळातला आहे, तो गाथ्यातला शब्द मावळातला आहे, तो भामचंद्राचा आहे, तो भंडाऱ्याचा आहे, तो घोरवळचा आहे. अभ्यास करा. तो शब्द नाहीये महाराज. तुकोबरायाचा शब्द नाहीये. तुकोबरायाचा शब्द ब्रह्म आहे. आम्ही विचार नाही केला अजून. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हो, विश्वाची आई आहे. आणि ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ इतकं कोवळं बाळ आहे महाराज, इतकं कोवळं बाळ की या जगात ज्ञानोबराय असे संत झाले या विश्वात कुणाचाच आधार नाही. हो, कुणाचाच आधार नाही. न आईचा आधार, न बापाचा आधार, न समाजाचा आधार, न प्रेमाचा शब्द. अरे बाटवलेल्या माधुगरीत माती टाकली, माती. ते कोवळं बाळ विश्वाची आई झालं. ज्ञानेश्वरी इतका कोवळा ग्रंथ जगात एकही नाही. हो, एकही नाही. विश्वात नाही. सांगू सगळ्या गण लावणाऱ्यांना, नुसते गण लावणार होतात नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, ज्ञानेश्वरी वाचणारानं ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात उचकू नये. हो, पान जोरात उचकू नये. ज्ञानेश्वरी वाचणारानं ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात उचकू नये. नाही उचकू नये. का माहितीये तुम्हाला? त्या ज्ञानेश्वरीचं पान जोरात का उचकू नये? ते लिहिणारं बाळ इतकं कोवळं आहे आणि त्या पानातल्या अक्षरात ज्ञानोबा आहे.
मावळातल्या शब्दात तुकोबार आहेत. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये महाराज. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे, विश्वाची आई आहे. 2025 ला प्रयोग करा, ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा आणि रोज नित्यनेमाने पूजा करा. 2025 ला सुद्धा ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार आहे. आणि गात्याचा शब्द ना शब्द पुढे सांगू, ज्ञानेश्वरीचं अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. काय शब्द आहे का? शब्द आहे का? ते काय समारोपाचं भाषण आहे? हो, ज्ञानेश्वरीतलं अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. काय शब्द आहे? आणि तुकोबारायचा एक शब्द ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड. माऊलीचा शब्द ब्रह्म आहे आणि तुकोबारायचा शब्द ब्रह्मांड आहे. काय भाषा आहे तुकोबारायची. वा वा, एकच शब्द ऐका तुकोबारायचा कसा आहे. अनु रेणू या, अनु रेणू या थोकडा, तुका आपल्याला भला, तुका कशाही भला, तुका आकाशाही भला. अनु रेणू या थोकडा, साहेबावर माना नाही तर नका मारू. तुकोबारायची कृपा आहेच म्हणून तर दुसरी टर्म आहे आणि एवढा सप्ताह आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? संतांच्या आशीर्वादाशिवाय आणि आजपासून शेळके साहेबांच्या कार्यक्रमापासून संकल्प करायचा सगळ्या मावळातल्या लोकांनी. 10वीची जी प्रवचनं होतात त्याला ज्ञानेश्वरी आजपासून नदीवर न्यायची नाही. बंद करू नका. मी पिसळलोय जरा 2-3 महिन्यापासून. माल लोकांना नालायक म्हणते, म्हणू द्या. आता माझे 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझं एकच गुण आहे, फक्त खरं बोलणे. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हटलंय, तर 10व्याच्या प्रवचनात ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. घोंगडीवर ठेवतात लोक ज्ञानेश्वरी. बुक्का लावणारी पागल, हार वळले आणि प्रवचन रंगात आलं आणि झाडाव कावळा दिसला का एखादा टग्या गावात राहतोच, तो देवानं पाठवलंच येतो. ती क्वालिटीच त्याच्यासाठी येते. त्याने लगेच म्हणायचं, बाबा बाबा कावळा आला, आता तुमचं वर का. ही भिकार लोक ही मधली, ती अँकर लोक जी असतात ना, इतकी आघाव. तुम्ही त्यांचे कधी शब्द ऐका, ते गरीबाचं कधी नावच घेणार नाही. गरीबाची त्यांची काय खटकी आहे. मोठ्यालाच वाखंडी घेणार काय. आणि मग याने लगेच म्हणायचं, बाबा आता बाबाची पैसे गुतेल राहत्या, आता विश्वात नके देवे. ज्ञानेश्वरी कावल्यानं बंद करा. ज्ञानेश्वरी कावल्यानं बंद करा. अरे ज्ञानेश्वरीच्या संपर्कात गेलेल्या रेड्याचं मंदिर झालंय. या विश्वात एक चमत्कार झालाय ज्ञानोबारायाचा. काय चमत्कार आहे माहितीये? देवाची देवळं नाहीत, रेड्याचं देऊळ आहे. आणि ती ज्ञानेश्वरी आपण नदीवर न्यायची, बागलात घालायची, चालले थबाड वाशीत घरी. हा, त्या प्रवचनकाराला ती ओवी पाठ करून यायला लावा. 10व्याला ओव्या तरी काय लागत त्यात, उपजे ते नाशे नाशिले.
आणि शरीरचा ताकवे नाशिवंत स्वभाव आहे. लईच अभ्यास केला तेवी जितेने अवसरे. काय लागत आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन कार्ड छापितात कार्ड आणि येड्यांना वाटायचे कीर्तन संपलं आणि त्या कार्डावर छापितो काय काय रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. आम्ही काय 30 वर्ष खेकडं धरितो का? खेकडं धरले का मी 31 वर्ष नालाय का? अरे काय माणसं आहे मला. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती का तुम्हाला? माळकरी. फॉर्म भरायचा नाही, भोंग बांधायचं नाही, प्रचार करायचा नाही, रस्सा पाजायचा नाही, सभा घ्यायच्या नाही, शेवटपर्यंत ठणठणीत आणि उपाशी नाही.